नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे. तर दोन दोन ते तीन विषय घेऊन आलेलो आहोत. तर ते प्रामुख्याने आता शेतकऱ्यांना जसं प्रॉब्लेम येतात तसे आपण ते विषय घेऊन येत असतो. तर पहिला विषय असा आहे की आपले जे रात्रीला टेम्परेचर खूप वाढतं आणि गरम हवा आतमध्ये येतं आहे. या बाबतीत आपण आजचा आपला अनुभव शेअर करणार आहोत. तर तो तुम्ही नक्की पहा. 2ला आहे, एका मित्रानं आपल्याला फोन लावून विचारलं होतं की तुम्ही नेटवर ते करत ना, मग व्हेंटिलेशन कसं होतं तुमच्या ह्याच्यामध्ये, तर रोग येणार नाही का? तर बरोबर आहे, त्याचं पण आपण उत्तर देणार आहोत. 3 म्हणजे आपण जे काम करत असतो. आता बघूया, मागच्या वर्षी आपण उद्योगात बघितलं की कोणत्याच ग्रुपवर फॉगरचं काही नामोनिशाण नव्हतं. सगळ्यांना माहीत होतं की फॉगर याच्यामध्ये लागतात. शास्त्रज्ञांना पण सांगितलं होतं. पण आपल्या शेतकऱ्यांचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं, कारण की आर्द्रता आपल्याला शेतकरी कमी होत होती. पण त्याचा अवलंब कोणी केला नसल्यामुळे शेतकरी काय करत होते, त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. तर आपण फॉगरचं जुगाड पद्धतीनं का होईना शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं होतं. आणि आज बघूया, पुऱ्या महाराष्ट्रात विक्रीला पण फॉगर आलेले आहेत दुकानदाराकडे. तर हा आपण विक्रेता नाही आहे, पण आपल्याला त्या मशीनचं महत्त्व शेतकऱ्यांना पटवून आपल्या शेतकऱ्यांचा कसा फायदा व्हावा याकरता आपण ते काम केलेलं होतं. तर तुम्हाला ज्या ठिकाणी स्वस्त मिळतं आणि चांगल्या क्वालिटीचा फॉगर मिळतं त्या ठिकाणून घ्या. आता आपण आपल्या विषयाकडे परत येऊया. तर पहिला विषय हा होता की आपल्याला रात्रीला टेम्परेचर, मी आज 8 दिवस झाले मॉनिटरिंग करत आहोत. तर रात्रीला खूप गरम हवा आणि आर्द्रता हे नगण्य, म्हणजे 20% पर्यंत आर्द्रता कमी होत होती. आणि टेम्परेचर जे आहे ते रात्रीला पण 31 डिग्रीपर्यंत गरम हवामध्ये राहत होतो. तर यावर आपण उपाय आणलेला आहे. तर शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ प्रॅक्टिकली करून बघावा. आम्ही आमचे व्हिडिओ हे जे अनुभवातून टाकत असतो, आणि तुम्ही ते अनुभव घेतला तर तुम्हाला पण तसाच अनुभव येईल आणि व्हिडिओतली सत्यता कळेल. तर चालू करूया आपल्या व्हिडिओला. तर आपण काय केलेलं आहे, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा टँक टाकलेला होता. याला आपण साधा टँक नाही समजायचं शेतकरी मित्रांनो. हा टँक नाही आहे, हा आपल्या टेम्परेचरचा एक शाश्वत स्रोत आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे आपल्याला सिंगल फेजची लाईट असतं आणि रात्रीला आपण सूर्यप्रकाश असला तर नेटवर पाणी, मिनी नोझल आपण असं मिळून फॉगर या प्रकारे आपण आपली टेम्परेचर आणि आर्द्रता ॲडजस्ट करत होतो. पण रात्रीला कोणत्या शेतकऱ्याचं जास्त लक्ष नाही असं मला वाटतं आहे, असं आढळून आलं. मी बरेचशा शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघतो ग्रुपवर, तर त्यांचा पाला सकाळी बघतो सुकलेला असतो आणि अडी त्याच्यावरती असते, आणि त्यांची वाढ ज्याने मंद गतीनं होते. तर या बाबतीत आजचा आपला माहिती देणारा व्हिडिओ आहे, तो तुम्ही संपूर्ण पहा. आणि चॅनलवर नवीन आले तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे जे जुगाड पद्धतीनं आणि काही मुद्दे आम्ही शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देत असतो, जे आम्हाला अनुभवातून त्याच्यामध्ये जो त्रास झाला तो शेतकऱ्यांना ना हो याकरता आम्ही तो व्हिडिओ टाकत असतो. तर हा टँकचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, तर बऱ्याच शेतकऱ्यांना साधासुद्धा टँक समजून हे केलं होतं. तर बघा, हा टँक 10 फूट रुंदीला आणि 10 फूट लांबीला आहे, आणि याची 2.5 फूट लेंथ आहे. तर आपण त्याच्यामध्ये 2 फूट यूज करतो, आणि 2 फुटामध्ये 2-2.25 फुटामध्ये पाणी असतं आपलं. कधी कधी आपण 2.5 फुटापर्यंत पाणी भरतो, आपल्याला जसं डिमांड असली तशी. तर याच्यामध्ये 4,500 लिटर पाणी मावतो. आता बघा तुम्ही, 4,500 लिटर हजाराचा टँक म्हणजे काही कमी होत नाही आहे. आणि आपण विकत घ्यायला गेलो ना, तर आपल्याला अक्षरशः 20,000 टँक पडणार आहे. एवढा मोठा टँक मिळत पण नाही. तर 1,000 लिटरचे आपण 4 टँक घेतले तरी 500 लिटर जास्त बसतं याच्यामध्ये, आणि 2,000चे 2 घेतले तरी पण 20,000चे टँक होतात. तर पैसा नसलेल्या शेतकऱ्यांकडे आपलं हा जुगाड असतो. ज्या शेतकऱ्यांकडे बजेट असतं त्यांनी नक्की टँक घ्यावं. पण याचा फायदा असा झालेला आहे, हा टँक जो आहे फक्त 400 रुपयामध्ये बनलेला आहे. तर याच्यामध्ये काही नाही, फक्त हे 250 रुपयाची एक पॉलिथिन घेतलेली आहे आपण, जे आपल्याला शेतकऱ्याला साईडला आपण नेटला लावतो ते. फक्त चांगल्या क्वालिटीची घेतलेली आहे. तर ते 250 रुपयाला मिळालेली आहे. आणि 2000 याच्यामध्ये 4 अँगल घेतलेले आहेत आपण, हे बघूया. तर हे अँगल आहेत, हे आपल्याला स्वतःच घरीच होते. तर हे आपण स्वतःचे वापरले आहेत. हे गज आहेत, हे आपल्या घरीच होते. तर हे आपण घरचंच मटेरियल वापरलेलं आहे. तर आपण 100-150 रुपये एक्स्ट्रा खर्च धरला तरी बी आपला 400 रुपयामध्ये हा टँक होऊन जातो. आणि याचा फायदा असा आहे की हा टँक रात्रभर, हे जे मशीन आहे हे मी दिवसभर सोलर पाटीवर चालवतो. लाईट काही टाईमला आपण बॅटरी पण ठेवलेली आहे, की काही प्रॉब्लेम आला तर बॅटरीवर पण चालवतो. आणि रात्रीला हे लाईटवर चालते, सिंगल फेजच्या लाईटवर चालते. तर हे मशीन जे आहे
हे फक्त या नेटवर पाणी तुम्ही देऊन बघा रात्रभर. जे गरम हवा वारे येतात आणि आपल्या शेडची आर्द्रता कमी होते, अळीचा पाला सुकतो, अळीला खायला मिळत नाही आणि अळी कमकुवत होते. तर आम्ही 8 दिवस झाले हे मशीन थ्रू रात्रीला गरम हवा येत असते त्यावेळेस आपण हे रात्रभर चालू ठेवत असतो. तर याचा परिणाम असा झाला की आर्द्रता प्रॉपर पावसाळ्यासारखी होती. टेम्परेचर पण 24 डिग्रीपर्यंत राहत होतं. कधी कधी ते 22 डिग्रीपर्यंत पण येत होतं, पण तेवढं चालतं आपल्याला. तर त्या ठिकाणी पाला सुकलेला नाही आहे आपला. अळीची ग्रोथ खूप फास्ट झालेली आहे आणि या टँकचा आपण हा फायदा केलेला आहे. तर जसे फॉगर आपल्या महाराष्ट्रात फेमस झाले, शेतकऱ्यांकडचं लक्ष आपण रात्रीच्या टेम्परेचरकडे वळूया. आणि रात्रीचं टेम्परेचर तुम्ही स्वतः बघा, त्याच्यामध्ये ड्रिपमध्ये पाणी टाकून ड्रिपवर पाणी सोडून या टँक बनवून, आणि टँक असला तर काही प्रॉब्लेमच नाही. सिंगल फेज लाईनवाले शेतकऱ्यांनी याचा नक्की फायदा घ्यावा. आणि आपलं अळीमध्ये काय ग्रोथ होते त्याचं तुम्ही स्वतः चेक करा. आणि आम्ही बनवलेले व्हिडिओची शाश्वती करा. आम्ही तर अनुभवातून टाकतच असतो, पण बरेचसे व्हिडिओ असे असतात की ते काही टाकतात आणि मग शेतकऱ्यांनी ते करून बघितलं तर रिझल्ट येत नाही. तर तसं आपलं काम नाही आहे. आणि व्हेंटिलेशनचा पण आपल्याकडे एक भाग होता, तर व्हेंटिलेशनचा हे बघूया. या ठिकाणी एक टेबल फॅन लावलेला आहे आपण सिंगल फेजचा, आणि हा लो गतीनं आपण फिरवत आहे. जास्त फिरवलं ना तर आतमधली आर्द्रता बाहेर निघते. तर काय झालेलं आहे, आपण हे लोमध्ये चालू ठेवलेला आहे. हा लाईटवर आहे, कंटिन्यू हा चालू असतो. लाईट असली ते जो वेळ लाईट असते तो चालू असतो. आणि आपल्याला दिवसाला लाईट गेली तर आपल्याला हा DC फॅन आहे, हा काम करतो. आणि याचा हा आतमधली गरम हवा बाहेर फेकतो. सोलर पाटीवर डायरेक्ट हा दिवस निघाला की आपला चालू होऊन जातो, रात्र झाली की बंद होऊन जातो. तर आपल्याला आपलं काम ते दोन्ही पद्धतीने आपण ठेवलेलं आहे. तर हे नेट आपल्याला वर करायचं काही गरजच वाटत नाही, कारण की आपलं व्हेंटिलेशन जे आहे 2 फॅनमुळे आपल्याला अळीला शुद्ध हवा आहे नेटमधून, थंड हवा आतमध्ये येतं आणि आपल्या अळीला व्हेंटिलेशन होत राहतं. तर बघूया आपलं पुढच्या व्हिडिओत आपले विषय घेऊन. तोवर नमस्कार.